आता चालू होतो कन्यादानाचा विधी। भटजी नानासाहेबांना आणि सुमित्राईंना बोलवतात की कन्यादान करण्यासाठी या म्हणून, म्हणजेच आईबाबांना बोलवतात। इकडे आईबाबा कन्यादान म्हणजे नानासाहेब आणि सुमित्राई कन्यादान करतायत हे बघून सौमित्रा आणि आनंदीला छान वाटतं, बरं वाटतं। इकडे कन्यादानाचा विधी चालू होतो। प्रेक्षकांनो, कन्यादानाचा विधी सुरू झाला की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। इकडे मी सुद्धा जेव्हा हा विधी बघत होते तेव्हा माझेही डोळे भरून आले होते आणि असं इमोशनल व्हायला झालं होतं। इथे लग्नाला जमलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये इथे इमोशनल झाली होती सगळेच। नानासाहेब जानकीला धीर देत आहेत आणि ते भटजी महाराज सांगतील त्याप्रमाणे इथे कन्यादानाचा विधी चालू आहे। नानासाहेब इथे कन्यादान करतायत। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू पण असं इमोशनल झालं होतं, पाणी आलेले आहेत प्रत्येकाच्या डोळ्यामध्येच। जानकीला तर जास्ती वाईट वाटत होतं, पण तिनं नानासाहेबांना आणि सुमित्राईंना आपले खरे आई बाबा मानले होते, त्यामुळे इथं तिनं जास्त विचार नाही केला। सगळे तिला धीर देत होते। ऋषिकेश सुद्धा डोळ्यांनी तिला धीर देत होता, समजवत होता। तर प्रत्येकाच्या डोळ्यात इथे अश्रू होतेच आणि हा विधीच असा असतो की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाही। इकडे सारंग सुद्धा असा हसतोय, रडतोय डोळ्यातून एका, आणि मग कन्यादानाचा विधी होतो आणि मग पुढच्या विधींना इथे सुरुवात होते। तर कन्यादान झालेलं आहे ते बघून सौमित्र आणि अवंतिका इकडे आरशातून का असेना पण लग्न बघतायत, ते सुद्धा इथे इमोशनल झालेत। तर भटजी महाराज पुढच्या विधींना सुरुवात करतात, मंगळसूत्र घालण्याच्या विधीला सुरुवात करतात। ऋषिकेशला मंगळसूत्राच्या वाटींमध्ये हळदी कुंकू घालायला सांगतात आणि मग ते मंगळसूत्र इकडे जानकीच्या गळ्यामध्ये घालायला सांगतात। हे मंगळसूत्र ना खूप छान दिसते, जे अद्वैत आणि कलाने डिझाईन केलं होतं ते मंगळसूत्र इथे ऋषिकेश जानकीच्या गळ्यामध्ये घालतो। इकडे मंगळसूत्र घातल्यानं बघून सगळ्यांना समाधान वाटते आणि नंतर ऐश्वर्याला पण इथे समाधान वाटते, ती पण अशी बघतीये। ऋषिकेशने जानकीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यानंतर जे काही मंगळसूत्र ब्रेसलेट तयार केलं होतं त्याला सुद्धा जानकी हळदी कुंकू वाहते आणि ते ऋषिकेशच्या हातामध्ये बांधते। ही एक पद्धत मला आवडली की असं एकमेकांच्यासाठी मंगळसूत्र त्यांनी तयार करून घेतलं होतं एकमेकांच्या नावचं। तरी ते ऋषिकेशच्या हातामध्ये जानकी ते मंगळसूत्र घालते आणि मग जोडवी घालण्यासाठी ऐश्वर्याला इथे ते पुढे बोलवतात। ऐश्वर्या येते आणि जानकीच्या पायामध्ये जोडवी घालते आणि इथे मंगळसूत्र घालून झाल्यानंतर सारंग बघा कसा हसतोय, मजा करतोय तो, आणि एक प्रसन्न मूड इथे झालेला आहे। त्यानंतर जोडवी घालायला इथे ऐश्वर्या आलेली आहे। ऐश्वर्याला ते सांगतात की आता उखाणा घेतला पाहिजे हा, तर ती आधी तोंड वाकडं करते पण नंतर एक छान उखाणा घेते की आता यावेळी गृहप्रवेशाला मी त्यांना घरात घेणार आहे असं वगैरे ती सांगते। सारंगरावांचं नाव घेऊन मी जानकी आणि ऋषिकेशला घेणारा घरात वगैरे असं ती छान उखाणा घेते। तिने उखाणा घेतल्यावर परत सगळे इथे खुश होतात। आधी तिला उखाणा घे म्हणून सांगितल्यानंतर इथे सारंगचं तोंड बघा कसं झालंय, कारण त्याला माहिती असतं की ही काही उखाणा वगैरे घेत नाही, पण ऐश्वर्याने एवढा छान उखाणा घेतल्यानंतर आपला सारंग बघा किती खुश झालाय। तो खूपच इनोसंट दाखवलाय हा प्रेक्षकांना। तुम्हाला काय वाटतं सारंगबद्दल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे जोडवी घालून झाल्यानंतर गठबंधन केलं जातं, म्हणजे शेल्याला आणि ओढणीला अशी गाठ बांधली जाते आणि ती बांधण्यासाठी शर्वरी येते। अर्थातच तो आत्याचा मान म्हणजेच बहिणीचा मान असतो, ती इथे येते गाठ बांधायला। तोपर्यंत ओवी म्हणते की थांब आत्या मी पण येणार म्हणून, मग ओवी आणि शर्वरी दोघे मिळून इथे त्यांची गाठ बांधतात। शर्वरी सुद्धा इथे छान असा उखाणा घेते की मी विक्रमरावांच्या प्रेमात कशी गुंग आहे वगैरे, आणि हे सगळं इथे सौमित्र आणि अवंतिका बघतायत। आरशामध्ये उभं राहून ती दोघं जण त्या दोघांना असं दाखवतायत की आम्ही तुमच्याकडे बघतोय, आणि ते दोघं एकमेकांकडे होत आहेत। त्याच्यानंतर फेऱ्यांना सुरुवात होते, सप्तपदींना सुरुवात होते। प्रत्येक वचनावर प्रत्येक पावलावर सुपारीचं जे काही सुपारी ओलांडायची असते तो विधी सुरू होतो। 7 पावलं चालायची असतात, एकमेकांचा हात हातात घेऊन सगळे ती दोघं चालतात इथे। आणि मग तेव्हा चालत असताना इकडे जानकीला मात्र चक्कर आल्यासारखी झाली। आता हे नेमकं काय गौडबंगाल आहे ते आपल्याला कळेलच, कारण उद्याच्या भागात सुद्धा प्रेक्षकांनो गृहप्रवेशाच्या वेळी इथे जानकीचा पाय अडखळलाय। नेमकं काय होणार आहे असं काहीतरी संकेत टाईप त्यांनी इथे दाखवलंय, पण बघू काय होतंय ते। इकडे तिचा जेव्हा पाय अडखळत असतो किंवा फेरे चालू असतात तेव्हा प्रत्येकजण इथे समाधानाने बघत असतो त्यांच्याकडे, प्रत्येकजण खुशीत दाखवला इथे। आणि जेव्हा इथे तिचा
तिचा पाय अडखळतो तेव्हा सौमित्र आणि अवंतिका सुद्धा असे 2 मिनिटासाठी सैरभैर होतात की आता त्यांना आत तर जायचं नाही आहे, कारण लक्ष्मण रेषा आखलेली आहे आणि ती लक्ष्मण रेषा ही लक्ष्मण रेषाच असली पाहिजे असं जे काही नानासाहेबांनी ठाम सांगितलेलं असतं. त्यामुळे ते दोघंही ते पुढे यायला कचरतायत. पण आपला ऋषिकेश आहे ना, तो असताना कसली काळजी. ऋषिकेश जानकीला सावरतोय. जानकी पडताना बघून प्रत्येकाच्या मनात आता इथे प्रश्न झाले. आजीचा पण चेहरा कसा झालाय बघा की हिला काय झालं, आणि ऐश्वर्या सुद्धा विचार करते की हिला अचानक काय झालं असे म्हणून सगळ्यांचे डोळे असे इथे मोठे झालेले दाखवलेत. नेमकं काय झाले ते कळत नाहीये. ही दोघं पण इथे सैरबैर झालेत. पण ऋषिकेशनं जानकीला सावरल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे हास्य आलेलं आहे. अशा रीतीने सप्तपदीचा विधी जो काही आहे तो पूर्ण होतो आणि मग त्याच्यानंतर इथे लग्नविवाह सोहळा जो काही आहे तो समाप्त झाला असं म्हणून जाहीर केलं जातं. भटजी महाराजांनी विवाह सोहळा संपन्न झाला असं सांगतात आणि त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे आनंद होतो, कारण जे काही ठरवलं होतं ते सगळं निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. कुठलंही विघ्न न येता लग्न सोहळा पार पडतो. हे एक मात्र चांगलं दाखवलं आहे. त्यांनी लग्नाचे 12 वाजवलेले दाखवले नाही आहेत. प्रत्येक विधी सगळा व्यवस्थित झालेला दाखवला आहे. अक्षता टाकल्या जातात प्रत्येकाच्या अंगावर आणि इकडे सारंग येऊन सांगतो की तुम्ही दोघं आलायत, एक फोटो काढा फॅमिली फोटोसाठी. फोटोग्राफरला घेऊन येतो आणि त्यांचा फोटो काढला जातो दोघांचा आणि सारंगला इथे सौमित्र मिठी मारतो. भावाभावांचं प्रेम असतंच ना असं. आणि हे जे काही भावंडा दाखवली आहेत ती एकमेकांशी इतकी एकरूप झालेली दाखवली आहेत ना की त्यामुळे असे ते लांब झालेत तरी पण ते असे इमोशनल झालेले आहेत. ऋषिकेश जानकी लग्न झाल्यावर स्वतः त्या दोघांना भेटायला येतात. फोटोग्राफर त्या दोघांचा छानसा फोटो काढतो. ऋषिकेश जानकी त्या दोघांना भेटतात. ते दोघं आशीर्वाद घेत असतात पण मिठी मारतात प्रत्येकाला. इमोशनल होतात ते सुद्धा आणि ती दोघं इथे निघून जातात. दारातूनच का असे ना लग्न त्यांनी बघितलं असतं. तर इकडे सुमित्राईनं खीर करतायत. इकडे जानकी येते आणि म्हणते तुम्ही किचनमध्ये काय करताय, खीर कोणासाठी करताय. तर सुमित्राई सांगतात अगं हिम्मतराव आलेत, लग्नाला ते आले नव्हते पण आता ते आले तर त्यांच्यासाठी मी खीर करते. तर जानकी म्हणते आई तुम्ही थांबा मी नेऊन देते. आणि असं म्हणून ती खिरीची वाटी जे काही बाउल्स आहेत ती स्वतः नेऊन द्यायला तयार होते इकडे आणि ती रूमच्या दारामध्ये जाते. तोपर्यंत इथे हिम्मतराव नानासाहेबांना जो काही सगळा झालेला प्रकार असतात ते आजच्या दिवशी सांगतात की पोलीस आले होते, ऋषिकेश जानकी तिथे होते आणि पोलिसांनी जे काही सांगितलेलं असतं म्हणजेच अंकुशने जे काही सांगितलेलं असतं की ते फोन कॉल्सचे डिटेल्स वगैरे द्या सगळं ते इथे हिम्मतराव आत्ता नानासाहेबांना सांगतात. आणि ते म्हणतात त्यावेळी मी खबरदारी म्हणून किंवा मला जाणवलं म्हणून मी ती फाईल बदलली आहे आणि त्या फाईलमध्ये सगळे हिशोबाचे पेपर घातले पण ती फाईल तिथे सेफ नाही आहे, कारण आश्रमातलंच कोणीतरी इथे असं हे काम करते असं मला वाटतंय. त्यामुळे ही फाईल जी काही आहे ती तुमच्याकडे घ्या आणि ह्या फाईलमध्ये पार्वतीचं सत्य आहे, ऋषिकेशच्या जन्माचं सत्य आहे आणि हे सगळं बोलणं जे काही आहे ते आपली जानकी इथे ऐकतीये. स्वतः हिम्मतराव नानासाहेबांना सांगतायत की या फाईलमध्ये ऋषिकेशचं सत्य आहे आणि यामध्ये पार्वतीचं नावाचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. त्यावरून कळेल लगेच की पार्वती तुमची पहिली बायको होती आणि ऋषिकेशची ती आई होती. आणि हे सगळं बोलत असताना जानकीने ते ऐकले आणि तिला इथे आता कळतंय की म्हणजे जे काही होतं ते खरं होतं, कारण इथे नानासाहेब स्वतः म्हणतात की पार्वतीच्या आणि माझ्या लग्नाचं सत्य कुणालाही कळता कामा नये. आणि इकडे जानकीने ते ऐकले. जानकी ते क्षणभर विचारात हरवली आणि ती इथे म्हणते की म्हणजे सगळं कळलं, म्हणजे जे काही आम्हाला सांगितलं जात होतं ते खरं आहे पण आता लगेच मी हे कुणाला सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि हे मला ऋषिकेशला सांगितलंच पाहिजे. गृहप्रवेश झाल्यानंतर मी ते लगेच ऋषिकेशला सांगेन. तोपर्यंत मला हे मनातच ठेवायचे, मनातली खळबळ मला चेहऱ्यावर आणू द्यायची नाहीये, कारण सगळे आता खुशीत आहेत, सगळा कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे आणि आता काही मला चेहऱ्यावर जाणवून द्यायचं नाही असं म्हणून तिथे विचार करत असते. तोपर्यंत ते सुमित्राई येतात आणि म्हणतात तू अशी दारातच उभी आहेस का, काय झालंय का आणि तू दमली आहेस का, तू नक्कीच दमली असणार, तू जा मी खीर नेऊन देते असं म्हणून त्या तिला पाठवतात. इथे जानकी सुद्धा इथनं निघून जाते पण मनामध्ये ती प्रचंड हादरली आहे पण चेहऱ्यावर आणून द्यायचं नाही आणि ही तिची परीक्षा आहे. तर इकडे सुमित्राई खीर घेऊन जातात. खीर घेऊन गेल्यानंतर हिम्मतराव ती खीर काही खात नाहीत पण ते सुद्धा गडबडीने निघून जातात आणि मी जातो मला उशीर होतो वगैरे सांगतात. आणि मग त्यानंतर नानासाहेब सुमित्राईला सांगतात की असं असं झालं होतं आणि ती फाईल त्यांनी इथे आणून दिली आणि नानासाहेब ती फाईल जी काही आहे ती व्यवस्थित कपाटामध्ये ठेवून देतात. सगळा झालेला प्रकार सुमित्राईंना सांगितला जातो. त्यांना सुद्धा इथे टेन्शन आले की आता नेमकं
काय करायचं किंवा काय होईल असं, आणि ते पुढचं पुढे बघूया असं म्हणत इथे ह्या दोघांचा इथे विचार चालू आहे, बोलणं चालू आहे. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की इथे आजीला कळलंय की हिम्मतरावांचं आणि नानासाहेबांचं बोलणं जानकीने ऐकलंय आणि त्या इथे खुश झाल्यात की जानकीच्यापर्यंत ते जे काही सत्य होतं ते जाणार आहे. आणि उद्याच्या भागात गृहप्रवेशाच्या वेळी सुद्धा जानकीला चक्कर आलेली दाखवली आहे. नेमकं काय होणार आहे? ऐश्वर्या आजीला सांगते की बोलणं ऐकलेलं आहे हिम्मतराव आणि नानासाहेबांचं, इथे जानकीने बोलणं ऐकलंय. तर जानकी सुद्धा गृहप्रवेश झाल्यानंतर ऋषिकेशला सांगते की ते खरं होतं आणि असं असं मी त्यांचं बोलणं ऐकलंय. ऋषिकेश म्हणतो की आपण जे काही आहे ते सत्य शोधून काढूया, कारण आईचा प्रश्न इथे त्यांना दिसतो की कोण दुसरी बाई आहे वगैरे नानासाहेबांच्या आयुष्यामध्ये. तर नेमकं काय होईल इथून पुढे, सिरियल कुठलं नेमकं वळण घेईल ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा घरोघरी मातीच्या चुली.